चला आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहूया क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. आता ही जी कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आहे या मेथडला समजून घेण्यासाठी आपण इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. या एक्झाम्पलचं सोल्युशन करून त्या स्टेपच्या आधारे तुम्हाला ही मेथड समजून घ्यायची आहे. इक्वेशन सॉल्व्ह करत असताना सोबतच मी काही रूल्स तुम्हाला त्याबद्दल सांगेन. ते रूल्स देखील तुम्हाला फॉलो करायचे आहेत. तर चला मग सुरुवात करूया. पहा इक्वेशन दिलाय 3x² + 2x - 1 = 0. आता ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी याचा पहिला रूल आहे कॉन्स्टंट टर्म राईट साइडला ठेवणे. तर बघा मग मी ठेवतोय 3x² + 2x = 1. ओके. आफ्टर दिस जी स्क्वेअर वाली टर्म आहे त्याचा कोएफिशियंट हा 1 असला पाहिजे. तर इथं 3 आहे, मग तो 1 कसा करायचा आहे? डिवाइड द होल इक्वेशन बाय 3. सो डिवाइड बाय 3. सो x² + 2/3x = 1/3. सो इन दिस वे ह्या दोन स्टेप आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. आता तिसरी स्टेप अशी आहे की थर्ड टर्मचा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. थर्ड टर्म = half into coefficient of x and bracket square. So very first half and coefficient of x that is 2/3 and bracket square. So let's solve this. 2 get cancel, 1/3 as it is and its square is 1/9. तर पहा थर्ड टर्म जी आलेली आहे ती आहे 1/9. आता आलेली थर्ड टर्म या वरच्या इक्वेशनच्या दोन्ही साइड मध्ये ऍड कर. 1/x² + 2/3x + 1/9 = 1/3 + 1/9. So what we does here? We add third term on both the side of the equation, here and here. Now this we can write in the square form. See, x² चं रूट येईल x, या मधल्याचं साइन नेहमी ठेवायचं प्लस, आणि याचं रूट येईल 1/3 होल स्क्वेअर = आता इथं क्रॉस मेथडनं तुम्ही बेरीज करू शकता किंवा डिनॉमिनेटर सेम करून करू शकता. तर पहा आपण जर डिनॉमिनेटर सेम केले तर इथं होईल 3. So 3 + 1 that is 4/9. Now taking the square root on both sides. Taking square root. The square root जर घ्याल तर 1 + 1/3 = plus or minus 2/3. Remember, root have two sides, that is plus or minus. Now after this, take this 1/3 to the right hand side. So x = -1/3 plus or minus 2/3. आता डिनॉमिनेटर सेम आहे, मग आपण लिहू शकतो x = -1 + 2/3 oblique x = -1 - 2/3. इथं पहा मी एक वेळेस प्लस साइन यूज केलं, एक वेळेस मायनस साइन यूज केलंय. सो x = 1/3 oblique x = -3/3, that is -1. So your solutions are what? 1/3 and -1. So in this way we can solve the quadratic equation by using the completing square method. तुमच्या पुस्तकाप्रमाणे ही मेथड कशा प्रकारे समजून घ्यायची हे आपण पाहूया. आता पहिली स्टेप जी आहे कॉन्स्टंट राईटला ठेवणं ही सेम आहे.
कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर दॅट शुड बी 1 ही देखील स्टेप सेम आहे. तो ह्या दोन स्टेप ठीक आहेत. आता इथून पुढे पहा आपण काय करायचंय. लेट हा जो लेफ्ट साइड आहे याला लिहू शकता तुम्ही एक्स स्क्वेअर प्लस 2/3x प्लस के. आता ही जी थर्ड टर्म आहे या ठिकाणी आपण के कन्सिडर केली आहे आणि जर थर्ड टर्म के असेल तर हा पार्ट स्क्वेअर फॉर्म मध्ये असा लिहिता येईल एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर. आता याचा राईट हँड साइड सोडवा. 2/3x plus k as it is. So this is x square plus twice ax plus a square. अशा पद्धतीने आपण राईट हँड साइड सोडवली आहे. आता इथं कंपॅरिझन जर केलं तुम्ही तर ट्वाइस a ची जी व्हॅल्यू आहे दिस ट्वाइस a is 2/3. 2/3. We cancel this 2, so a is equal to 1/3. Okay, but again by the same comparison k is equal to a square. K is equal to a square. Therefore k is equal to 1/3 bracket square, which is 1/9. All right, now number this equation as a 1. So k is the third term. Let add on the both side of equation 1. Therefore 1/9 add on both sides of equation 1. इक्वेशन 1 मध्ये जर ऍड केलं तर आपल्याला भेटेल x स्क्वेअर plus 2/3x plus 1/9 and that is equal to 1/3 plus 1/9. Now again we can write this in the square form, that is x plus 1/3 bracket square, that is equal to, as we solve this, that is 4/9. डिनॉमिनेटर सेम करा, 3 ने मल्टिप्लाय करा आणि सरळ ऍडिशन करून घ्या, दॅट इज 4/9. दिस ऑल्सो वी कॅन राईट इन द स्क्वेअर फॉर्म, दॅट इज x प्लस 1/3 होल स्क्वेअर. याला आपण स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहू आणि लेफ्टला घेऊ. लेफ्टला घेतलं तर याचं साइन होईल मायनस. स्क्वेअर फॉर्म असेल 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 0. आता पहा हे कसं आहे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर याप्रमाणे. तर याचा आन्सर असला पाहिजे a प्लस b आणि a मायनस b. देयरफॉर x प्लस 1/3 प्लस 2/3 is equal to 0 oblique x plus 1/3 minus 2/3, that is equal to 0. Now solve this. X plus 3/3 is equal to 0 oblique x, that is minus 1/3 is equal to 0. This is 1, take on right side. This also 1/3, that is take on the right side. So x is equal to minus 1 oblique x is equal to 1/3.